मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आली असून ज्या महिलांची केवायसी पूर्ण झाली नाही किंवा ज्यांना वडील किंवा पती नाहीत अशा महिलांनी केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे अशा लाखो महिला विचारत होत्या। तर या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। त्यानंतर आमची केवायसी चुकली आहे तर आम्ही केवायसी पुन्हा एकदा करू शकतो का, एडिट ऑप्शन आहे का। त्यानंतर अजून प्रश्न आहे की आम्हाला वडील पती नव्हते, आम्ही रिलेटिव्हचं जे काही आधार क्रमांक आहे ते टाकलेलं आहे तर चालेल का। या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि अजून कोणत्या एरर किंवा अजून कोणत्या अडचणी तुम्हाला येत असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे। महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे। आणि अजूनही आपल्याला सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब फॉलो करून घ्यायचं आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती। 18 सप्टेंबर 2025 रोजी GR निघाला होता व त्यामध्ये सांगितले की 2 महिन्यांची कालावधी देण्यात येणार आहे। शासन निर्णय आला होता की 18 सप्टेंबरमधून ते 18 नोव्हेंबरपर्यंत। पण काय झालेलं आहे की लाडक्या बहिणी ज्यांचे वडील किंवा पती नाहीत अशा लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करायचा प्रश्न होता। लाखो महिलांचा हाच प्रश्न होता किंवा पेंडिंग होते की केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही। तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे, लक्षात घ्या। मंत्री आदितीताई तटकरे यांनी यावरती अपडेट दिली आहे व त्यांनी सांगितलेलं आहे की जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची त्याच्यावरती सध्या काम सुरू आहे व त्यामध्ये ऑप्शन्स ॲड होण्यास सुरू झालेले आहेत व तिथे जे म्हणजे काय काम सुरू आहे, ऑप्शन्स ॲड होण्यास सुरू होणार आहे, ज्यामध्ये तुम्ही जे कागदपत्र असणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यांचे पती किंवा वडील नाहीत त्यांना तिथे त्यांचं डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यूचा दाखला किंवा ज्यांचं घटस्फोट झालेला आहे त्या रिलेटेड डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे, अशी माहिती मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे व ही वेबसाईट लवकरच अवेलेबल होणार आहे। आता ही वेबसाईट आहे ती कोणती, लाडकी बहीण .gov. ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती पूर्णपणे अवेलेबल होणार आहे ऑप्शन, सध्या ऑप्शन नाही आहे बघा। तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तर काय करू शकता, लाभार्थी आधार क्रमांक कॅपचे मी सहमत आहे आणि OTP पाठवा, ही फर्स्ट स्टेप आहे। तोपर्यंत तरी अशा लाडक्या बहिणींनी ही फर्स्ट स्टेप कंप्लीट करून घ्यायचं आहे जेणेकरून पुन्हा धावपळ व्हायला नको व डॉक्युमेंट्स आहे ते पूर्णपणे रेडी ठेवायचं आहे जेणेकरून मुदतवाढ झाल्यानंतर वाढून किती दिवस, एखादा महिना वाढ होईल, 15 दिवस मुदत वाढ होईल, त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रॉब्लेमला फेस करावं लागू नये त्याच्यासाठी जे कागदपत्र सांगितलेले आहे ते लवकरात लवकर तुम्ही अवेलेबल करून घ्यायचं आहे। म्हणजे काय, तुमचा आधार क्रमांक लागणार आहे, त्यानंतर वडील किंवा पती नसतील तर त्यांचा मृत्यूचा दाखला लागणार आहे, ज्यांचे डिवोर्स केस चालू आहे, ज्यांचे डिवोर्स झालेले आहे त्या रिलेटेड डॉक्युमेंट्स लागणार आहेत। हे सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे जेणेकरून ऑप्शन अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला तिथे काय करू शकता, तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात। आता दुसरा प्रश्न म्हणजे काय, वडील पती नाही त्याच्यामुळे आम्ही रिलेटिव्हचं आधार क्रमांक टाकून आम्ही केवायसी केलेली आहे। अशा लाडक्या बहिणींनी आता एडिट ऑप्शन येणार आहे का किंवा आम्ही तिथे काही बदल करू शकतो का, आम्ही अपात्र होणार आहात का। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, वडील किंवा पती नाही तर थांबायला सांगितलं होतं, तिथे कोणाचाही आधार क्रमांक टाकू नका म्हणून सांगितलं होतं। मुलाचा, मावस भावाचा, मावस बहिणींचा किंवा आईचा, वडिलांचा, अजून कोणाचा म्हणजे वडील आणि पती सोडून दुसरं कोणाचाही तुम्ही आधार क्रमांक टाकला असेल तर तुम्ही अपात्र होण्याची शक्यता जास्त आहे, कारण एडिट ऑप्शन अवेलेबल नाहीत, एडिट ऑप्शन कुठेही अवेलेबल नाही आणि अवेलेबल होण्याची शक्यता सुद्धा फार कमी आहे, कारण ऑलरेडी या साईटवरती एवढा लोड आहे। पहिल्यांदा अर्जदार म्हणजे जे काही अर्जदार आहेत ते पहिल्यांदा केवायसी प्रक्रियेसाठी पुन्हा ट्रॅफिक आहे, त्याच्यानंतर वडील आणि पती नाही त्यांचे पेंडिंग आहेत त्याच्यासाठी ट्रॅफिक आहे, आणि जे आपण दररोज केवायसी 4 ते 5 लाख लाडक्या बहिणी केवायसी करत आहेत त्यांना सुद्धा भरपूर एरर किंवा भरपूर प्रॉब्लेम्स येत आहेत। आता तुमची केवायसी झाली आहे का नाही कशी समजणार, त्यासाठी तुम्ही स्टेटस चेक करू शकता। ओके, ते करण्यासाठी सुद्धा काय करू शकता, प्रक्रिया पूर्ण कर, इथे क्लिक करा, तुमचा आधार क्रमांक कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे, OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। त्यावेळेस तुम्हाला तिथे काय होणार आहे की वॉर्निंग येणार आहे, वॉर्निंग मेसेज येणार आहे, ज्यामध्ये सरळपणे सांगितलेलं आहे की या आधार क्रमांकाची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर समजून घ्यायचं की आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, आपल्याला वारंवार करता येणार नाही। दुसरा एरर म्हणजे काय होऊ शकतो की आधार क्रमांक याच्यामध्ये नाही आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नाही वगैरे असं एरर येत आहे। तर लक्षात घ्या, रिफ्रेश करायचं आहे, पुन्हा एकदा ट्राय करायचं आहे। जर ट्राय करून सुद्धा तुम्हाला तेच वॉर्निंग येत आहे म्हणजे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असं येत असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे, समजून घ्यायचं आहे।
OTP व्हेरिफिकेशन फेल्ड एरर येत आहे, इनव्हॅलिड OTP और एक्सपायर्ड येत आहे, तर तिथे तुम्ही काय करू शकता, OTP व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचा आधार कार्ड आहे ते अपडेट आहे का पाहायचं आहे, नाहीतर हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे समजून घ्यायचा आहे. तर आता मुदतवाढ झाली असली तरी सुद्धा लवकरात लवकर EKYC करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा लाभ चालूच राहणार आहे, तुम्हाला या लाभापासून वंचित राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच इथे काय करायचं आहे की लवकरात लवकर EKYC करायचं आहे. आणि ज्यांना वडील आणि पती नाही त्यांनी लक्षात घ्यायची डॉक्युमेंट्स रेडी करायला सांगितले आहे ते ठेवायचं आहे करून. परत असं नको व्हायला की तुम्हाला 15 दिवसाची मुदत दिली आहे, मग तुम्ही डॉक्युमेंट्स काढायला सुरुवात होईल आणि त्याच्या पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स कधी मिळणार आणि त्यानंतर EKYC कधी तुम्ही करणार आहेत. आणि या संदर्भात अजून काही प्रश्न आहेत, तुम्हाला अजून कोणत्या अडचणी येत असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण EKYC केल्यानंतरच आता लाडक्या बहिणीचे हप्ते सुरू राहणार आहे. तुम्ही EKYC नाही केलं तर तुम्ही 100% अपात्रच होणार आहे, कारण पडताळणी सगळ्यांचीच होत आहे. EKYC केली, तुम्ही पात्र आहे तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहे. म्हणजे काय पात्रता काय, हे जे रूल्स आहेत, निकष आहेत. अपात्रता काय, हे निकष आहेत. तुम्हाला तर सर्वांना माहिती झालेलं आहे. आता तुम्ही स्वतःलाच विचारायचं की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे, मग तुम्ही पात्र आहात का नाही. तुमच्याकडे ह्या गोष्टी नाहीत, म्हणजे तुमच्याकडे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, किंवा मग तुमचं वय 21 ते 65 वर्षामध्ये बसत आहे, त्यानंतर तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे, तर तुम्ही पात्र होणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. EKYC प्रक्रिया सगळ्यांनाच करावी लागणार आहे. यामध्ये तुम्हाला म्हणजे कोणतेही एक्सक्यूज नाही भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर EKYC करून घ्यायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.